स्वागतम् सुस्वागतम् स्वागतम् सुस्वागतम्। आज विद्या मंदिरी या थोर आले पाहुणे, आज विद्या मंदिरी या थोर आले पाहुणे, स्वागताला गुंफलेले शब्द झाले चांदणे, स्वागताला गुंफलेले शब्द झाले चांदणे। स्वागतम् सुस्वागतम् ओ थोर आले पाहुणे, स्वागतम् सुस्वागतम् ओ शब्द झाले चांदणे। राहू द्या आशीष तुमचा ज्ञान भक्तांसोबती, राहू द्या आशीष तुमचा ज्ञान भक्तांसोबती। मंगल दिनी लेकरांचे मान्यवर हे मागणे, मंगल दिनी लेकरांचे मान्यवर हे मागणे। स्वागतम् सुस्वागतम् ओ थोर आले पाहुणे। या वयात जगतो ती आयुष्यभर आपल्याला पुरते, त्यामुळे मैत्री ही तुम्ही जपलीच पाहिजे आणि मित्राने एकमेकांच्या आपण विचारांची देवाणघेवाण केली पाहिजे। एखादा हुशार विद्यार्थी असेल तर त्याच्याशी आपण आपली मैत्री ठेवली पाहिजे, त्याच्याकडनं आपण 4 गोष्टी शिकल्या पाहिजे, त्याचे पुस्तकं वाचले पाहिजे, त्याच्या वह्या आपण एकमेकांच्या वह्या सुद्धा आपण शेअर केल्या पाहिजे। तू काय लिहिले मला ते तुझे, आणि त्यावेळेस आम्ही आपल्या हुशार मित्रांना त्यांच्या वह्या घरी घेऊन जायचो, त्यांनी काय नोट केले आहे, त्यांनी कशा प्रकारचा अभ्यास केला आहे, आम्ही त्या पद्धतीने त्याच्या पावलावर पाऊल घेऊन आम्ही सुद्धा पुढे जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस। त्यावेळेस तो शिक्षक तुमचा होता, म्हणजे मी आताही म्हणत नाही, पण त्यावेळेस शिक्षक आम्हाला आम्ही जर काही चुका केल्या, आम्ही जर काही गृहपाठ केला नाही तर सर आम्हाला हातावर छड्या द्यायचे, पण आम्ही कधी घरी सांगितलं नाही की सरांनी आम्हाला मारलं, सरांनी आम्हाला रागवलं, कारण आम्हाला तो आमच्या आईवडिलांकडून आम्हाला पूर्ण गॅरंटी पूर्ण असायची की नाही जे काही सर सांगतील ते तुला ऐकायचंच आहे, आम्ही कधी हिंमत पण नाही केली घरी सांगायची की सरांनी आम्हाला रागवलं, सरांनी आम्हाला मारलं। पण सरांनी जे आम्हाला रागवलं, जे आम्हाला मारलं, जे काही आमच्यावर त्यांनी हे केलं असेल त्याचे आज फळ आम्ही चाकतोय, कारण त्यांनी शेवटी आमच्या चांगल्यासाठीच आम्हाला रागवलं। तर त्यावेळेस सर आणि विद्यार्थ्यांमध्ये एक जिव्हाळा पण होता आणि प्रत्येक सरांना असं वाटायचं की हे सर्व विद्यार्थी माझी मुलं आहेत, अशा पद्धतीने ते आम्हाला शिकवत असतात। म्हणजे कदाचित मी नावं घेतो, कदाचित ते सरांचे कदाचित काही नाव माझ्याकडनं राहून पण जाते, पण जे काही आठवतात जे सरांचे नाव मी घेतो असं समजा की ते सर्व इतर सरांसाठी पण काही लागू असतील, तर सोनार सर असतील, झारपुरे सर असतील, वाघ सर असतील, गायधनी सर असतील, गायधनी सर हिंदी असं शिकवायचे, मला माहिती नाही कोणी बघितलं गायधनी असा मुद्दा मारायचा माहिती का, म्हणजे कोणाची हिंमतच होत नव्हती की आपण दुसऱ्या दिवशी गृहपाठ करून राहायचं। गायधनी सर, गोरखंडीकर सर टोपी आणि काय शिकवायचे सर, काय म्हणजे मनात असतं। कावी जोशी सर होते, औरंगाबादकर सर होते, ओसवाल सर होते, नागपुरे सर होते, भाटे सर होते, बेलगावकर मॅडम होत्या, खडके मॅडम होत्या, आणि आम्हाला वाटतं त्यावेळेस मुख्याध्यापिका ठकार मॅडम होत्या। म्हणजे म्हणतो आपण म्हणजे त्यांचा दर्जा, त्यांचा दरारा, त्यांचं शिकवण हे खरं तर आपल्या जडणघडणीसाठी ते आपल्याला शिकवत होते।